Welcome to my channel Learn Easy with Pooja -12. आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 6च्या इंग्लिश टेक्स्टबुक मधील एक छान अशी पोम आहे 2.1 अ वॉटर ड्रॉप. तर मुलांनो, या पोम मध्ये काय दिलं आहे, एक छोटासा पाण्याचा थेंब, त्याची एक मस्त अशी जर्नी आपल्याला एक्सप्लेन केलेली आहे. चला तर आपण सुरुवात करूया. ठीक आहे. वार्म अप. Which season do you enjoy the most? Why? आता मुलांनो, हे तुम्ही सांगायचं आहे. मला कमेंट मध्ये सांगा बरं, कोणता सीझन तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं. म्हणजे तो सीझन आला की तुम्हाला असं वाटतं की वाव मस्त, आता किती मज्जा, आणि का, वाय, हे सुद्धा तुम्ही मला सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मेक अ लिस्ट ऑफ द साऊंड वर्ड्स रिलेटेड विथ फ्लोईंग वॉटर. आता वाहतं पाणी जे असतं त्याचे कसे कसे आवाज येतात बरं मुलांनो, काय वर्ड्स आहेत त्याला. तर मी तुमच्यासाठी इथे लिहिले आहेत बघा, काही वर्ड्स आहेत बघा. स्प्लॅश, चिकल, रश, स्विश, प्लॉप, असे आहेत की नाही साऊंड्स. अजून काही असतील तर तुम्ही मला सांगा, कमेंटमध्ये लिहा मुलांनो. ठीक आहे. चला तर आता आपण काय करूया, पोमला स्टार्ट करूया. इथे बघा एक छोटीशी मुलगी दिसते तुमच्यासारखी, तर ती मुलगी बोलते या पोम मध्ये असं आपल्याला दाखवलेलं आहे. ठीक आहे. चलो लेट्स स्टार्ट. लिसन अँड डिसाइड. I wondered how a water drop up in the sky, a shiny bead just floating way up high. The clouds were soft like cotton, I could see. It felt like they were playing games with glee. आता बघा इथे काय ती मुलगी म्हणते की मला असं ना वंडर म्हणजे आश्चर्य वाटतं की एवढा छोटासा पाण्याचा जो थेंब आहे तो आकाशात कसा बरं जात असेल बरं, असं तिला प्रश्न पडतो. त्यानंतर शायनी बीड, बीडचा इथे मिनिंग दिलाय बघा मुलांनो. अ स्मॉल ड्रॉप ऑफ लिक्विड ऑर वॉटर, म्हणजे पाण्याचा थेंब, असा मस्त चमकणारा जो पाण्याचा थेंब आहे तो वर आकाशात गेल्यावर असा फ्लोट कसं काय होत असेल बरं, तरंगतो की नाही वरती. ठीक आहे, असा प्रश्न पडतो. आणि मग काय वाटतं, द क्लाउड्स वेअर. आता क्लाउड्स कसे दिसतात बघा मुलांनो, मस्त कापसासारखे मऊ मऊ दिसतात की नाही. मग ती काय बोलते, असे मस्त क्लाउड मला छान असे कापसाचे मऊ मऊ दिसत आहेत. आणि ते बघून मला काय फील होत आहे की ते काय करत आहे. आता ग्लीचा पण मिनिंग बघा इथे दिलाय मुलांनो. ग्रेट डिलाइट ऑर फीलिंग व्हेरी जॉयफुल, म्हणजे ते काय करत आहेत तर एकमेकांबरोबर वरती काय करत मस्त मजेत खेळत आहेत असं तिला वाटतं, फील होतं असं. आता पुढे बघूया काय आहे. द विंड वुड पुश इट हिअर अँड देअर अराउंड लाईक हाईड अँड सीक बट राईज अबाउट द ग्राउंड. Then suddenly it fell down as the rain. I wondered whether it was loss or gain. आता बघा काय आलं, वारा आला बरोबर, आणि तो वारा काय करत आहे, ढगांना इकडे तिकडे पुश करत आहे. म्हणजे काय करत आहे मुलांनो, की ढकलत आहे इकडे तिकडे. आणि हे बघून काय वाटतंय की जणू ते काय करत आहे, हाईड अँड सीक. हाईड अँड सीक म्हणजे माहितीये की नाही, लपाछपी म्हणतो आपण त्याला. मग असं वाटत आहे की ते काय करतात, अबो द ग्राउंड, म्हणजे वरती ढगामध्ये काय करत आहे, हाईड अँड सीक खेळत आहेत. देन सडनली, म्हणजे लगेच त्याच वेळी काय घडलं बघा, फेल डाऊन ॲज द रेन. मग ते जे रेन ड्रॉप्स होते बरोबर, वॉटर ड्रॉप्स, तर ते काय झाले, रेनच्या रूपात खाली आले, पावसाच्या रूपात. आणि मग मला ते बघून काय वाटलं बरं, काय प्रश्न पडला की हा त्यांचा लॉस ऑर गेन. आता मुलांना लॉस ऑर गेनचं मी तुम्हाला मिनिंग सांगते. म्हणजे ते रेन ड्रॉप्स जे आहेत, वॉटरचे ड्रॉप्स, ते खाली आले. मग त्या वॉटर ड्रॉपला असं वाटलं असेल का की मी वरती मस्त तरंगत होतो, बरं होतं, मी कशाला खाली आलो. म्हणजे त्याला असं वाटतं का, वाईट वाटतंय का, लॉस म्हणजे त्याला वाईट वाटतंय का, की त्याला आता असं वाटतंय की मी आता मस्त खाली जाणार आणि माझी नवीन जर्नी चालू होणार, म्हणून तो हॅपी आहे बरोबर. लॉस आणि गेनचा इकडे असा मिनिंग आहे मुलांनो. ठीक आहे, पुढे बघूया काय आहे. इट लँडेड ऑन द ग्राउंड अँड ट्रिकल स्लो थ्रू सॉइल where roots and tiny creatures grow. Then pipes and tanks all carried it along, pleasingly humming as a melodious song. आता बघा तो रेन म्हणून खाली आला की नाही, लँडेड ऑन द ग्राउंड म्हणजे ग्राउंडवर आता तो पोचलेला आहे. आणि ट्रिकलचा बघा त्याचं पण मिनिंग इकडे दिला आहे, टू फ्लो इन अ थीन स्ट्रीम बरोबर, म्हणजे छोट्या छोट्या प्रवाहात तो वाहत चाललेला आहे. म्हणजे स्लो स्लो त्याची जर्नी आता चालू झालेली आहे. आता कुठे त्याची जर्नी चालू झाली बघा, थ्रू सॉइल म्हणजे मातीमधून, जिकडे रूट्स म्हणजे झाडांचे जिथे रूट्स असतात, मुळं, तिकडून तो हळूहळू पुढे जातोय. मग टायनी क्रिएचर्स जिथे ग्रो होतात, सॉइलमध्ये होतात की नाही खाली ग्राउंडवर,
मग तिकडून हळूहळू त्याची जर्नी अशी तो पुढे 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 जात आहे. आणि नंतर तो कुठे येतोय, तर पाईप्स अँड टँक्स म्हणजे पाईपामध्ये येतो की नाही. आपल्याकडे घरी जे पाणी सप्लाय होतं त्या पाईपांमधून किंवा टँक्समध्ये तो पुढे पुढे त्याचा प्रवास चालू होतो मुलांनो. त्याच्यानंतर आणि हा सगळा प्रवास करत असताना आपल्याला काय वाटतं की तो जणू असं प्लीजिंगली हमिंग म्हणजे असं मस्त गाणं गात त्याचा म्हणजे एन्जॉय करतोय तो, असा छान तो प्रवाह त्याची जर्नी एन्जॉय करतोय. लास्ट बघा काय दिलं आहे. ॲट लास्ट इट रीच माय टॉप्स स्मॉल शायनी स्पाउट अँड स्प्लॅश्ड इन टू द बेसिन ॲज इट गश्ड आउट. तर मुलांनो आता सगळ्यात शेवटी कुठे पोचला आहे बरं तो पाण्याचा थेंब, तर तो डायरेक्ट कुठे आलाय, माझ्या घरातल्या म्हणजे ही मुलगी म्हणते ना की माझ्या घरातला जो नळ आहे त्याची जी स्पाउट म्हणजे जी तोटी असते पुढे त्याच्यापर्यंत पोहोचला आहे. आणि त्यातून काय आला तो स्प्लॅश म्हणजे असं थपक किंवा छपक करून डायरेक्ट कुठे आला आहे, माझ्या बेसिंगमध्ये पोहोचलेला आहे. बघा मुलांनो इथे म्हणजे काय दिलं आहे की एक छोटासा पाण्याचा थेंब म्हणजे ऍक्च्युली इथे मुलांनो वॉटर सायकल एकदम शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेला आहे की कसा तो पावसाचा थेंब वर जातो, मग त्याचे क्लाउड्स बनतात, मग तो रेन बनून खाली येतो, हो की नाही, मग तो कसा प्रवास करतो आणि शेवटी आपल्या घरी येते की नाही ते पाणी, बरोबर. असा तो छोटासा त्याचा प्रवास दिलेला आहे मुलांना. किती छान पोम होती की नाही. चला आता काय करूया, आपण त्याचे हार्डवर्ड्स पण बघितलेले आहेत. आता आपण काय करूया त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघूया, ठीक आहे. त्याआधी मुलांनो जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका, म्हणजे तुमच्यावर तुमचे फ्रेंड्स बघतील की नाही. आणि मुलांनो तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील तर कमेंट्स करायला पण विसरू नका, ठीक आहे. चला आता स्टार्ट करूया. बघा काय क्वेश्चन दिलाय. मेन्शन इन द बॉक्स वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू ऑर फॉल्स करायचंय. बघा रीड करूया आपण. The poem describes the water drop turning into rain. म्हणजे या पोम मध्ये काय डिस्क्राईब केलं आहे की एक छोटासा वॉटर ड्रॉप आहे तो रेन मध्ये टर्न होतोय की नाही. येस, मग आपण काय लिहिणार, हा ट्रू पण लिहू शकतो किंवा इथे बॉक्स दिलेत म्हणून आपण टिक करूया. नेक्स्ट बघा. द वॉटर ड्रॉप स्टे इन द स्काय फॉर एव्हर. आता वॉटर ड्रॉप स्काय मध्येच राहतोय का मुलांनो, नाही. आपण बघितलं की नाही तो रेनच्या रूपाने खाली येतो. मग हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. नेक्स्ट. आफ्टर इट फेल द वॉटर ट्रॅव्हल थ्रू सॉइल अँड पाईप्स. बघितलं की नाही जो रेन बनून फेल म्हणजे खाली येतो जो वॉटर ड्रॉप तो पुढे ट्रॅव्हल करतो की नाही, सॉइल मधून पाईप्स मधून आला होता की नाही बेसिंग पर्यंत. मग हा पण काय आहे, हा स्टेटमेंट ट्रू आहे. द जर्नी ऑफ द वॉटर ड्रॉप एंडेड इन अ लार्ज लेक. आता इथे काय दिलं आहे की ती वॉटर ड्रॉपची जर्नी होती ती कुठे एंड झाली, तर लार्ज लेक मध्ये झाली. असं काही दिलं होतं का मुलांनो, नाही. मग हे स्टेटमेंट काय आहे, फॉल्स आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मॅच द फॉलोइंग. चला आता आपण स्टार्ट करूया. बघा काय दिलं आहे, ए ग्रुप आन्सर आणि बी ग्रुप. आता आपल्या इकडे आन्सर लिहायचे आहेत. आता गश म्हणजे मगाशी होतं की नास्ट लाईन, ही काय होतं, टू फ्लो आउट सडनली. म्हणजे या इकडे काही वर्ड्स आहेत त्याचे हे मिनिंग आहेत मुलांना, ते आपल्याला फाइंड आउट करायचे. मग गशचं मिनिंग काय होतं, पटकन असं पाणी आलं होतं की नाही. मग टू फ्लो आउट सडनली, मग इथे मी बी असं लिहिते. तुम्ही इथे पूर्ण सेंटेन्स लिहायचं आहे मुलांना, ठीक आहे. स्पाउट. आता स्पाउट म्हणजे मी सांगितलं की नळाची पुढे तोटी असते की नाही, तर इथे काय आहे, अ ट्यूब ऑर पाईप थ्रू विच लिक्विड कम्स आउट. मग याचं काय होतं, सी. मग आपण सी लिहिणार. तुम्ही पूर्ण सेंटेन्स लिहायचा आहे मुलांना, ठीक आहे. हमिंग. आता हमिंग म्हणजे काय हे पण मगाशी तुम्हाला सांगितलं, टू मेक अ लो स्टेडी कंटिन्युअस साऊंड म्हणजे असा आवाज होत असतो की नाही. मग याचा आन्सर आहे डी. आता मेलोडियस काय आहे, सांगितलं ना, छान असं गाणं मस्त गात होता. प्रोड्युसिंग प्लेझंट म्युझिक. मग याचं काय आहे, ए. ठीक आहे मुलांना, ओके. हा फुल मिनिंग तुम्हाला लिहायचा आहे, असं माझ्यासारखं बी सी डी ए असं लिहायचं नाही, ठीक आहे. मी तुम्हाला रेफरन्ससाठी दिला आहे. नेक्स्ट. एक्झामला तुम्हाला हे असं मॅच नाही येणार कदाचित, तुम्हाला याचे मिनिंग लिहायला येतात पण. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. चला. रायमिंग वर्ड फ्रॉम द पोम. आता रायमिंग वर्ड्स आपले फेवरेटच असतात, हो की नाही मुलांनो. मग चला बघूया. स्कायचं काय आहे, इथे बघा स्काय आहे, स्कायचं हाय आहे की नाही.
मग लिहूया आपण स्कायचं हाय. नेक्स्ट ग्ली. ग्लीचं बघा काय आहे, ग्ली सी. ओके, मग सी लिहायचं आहे आपण. सी दिसतंय ना मुलांना तुम्हाला. मग नेक्स्ट आहे अलोंग. आता अलोंग बघा कुठे आहे पोम मध्ये, इथे दिसतंय बघा अलोंग सॉन्ग आहे की नाही. मग इथे लिहूया आपण अलोंग सॉन्ग. लास्ट आहे रेन. बघा रेनचं कुठे आहे, इथे दिसतंय रेन गेन आहे की नाही. मग रेनचं लिहायचं आपण गेन. मुलांनो हे तर तुम्हाला क्वेश्चन दिलेले म्हणून आपण आन्सर लिहिले, पण अजून पण रायमिंग वर्ड्स आहेत बघा इथे. ठीक आहे, एक्झामला तुम्हाला आलं तर हे लिहायचं आहे बघा. अराउंड ग्राउंड आहे की नाही. त्याच्यानंतर इकडे आहे स्लो ग्रो आहे की नाही. लास्ट इथे स्पाउट आउट. हे सुद्धा रायमिंग वर्ड्स आहेत त्या पोम मध्ये. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. राईट द पोम इन द फॉर्म ऑफ प्रोज. आता बघा हा एक ग्रामरचा क्वेश्चन आहे. मी जसं तुम्हाला मुलांना लास्ट टाइम सांगितलं होतं ना की ग्रामरसाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, तर हा क्वेश्चन आपण तिकडे कव्हर करूया. ठीक आहे, बघा नेक्स्ट काय आहे. क्वेश्चन नंबर 6. फाइंड सम अदर एक्झाम्पल्स ऑफ सिमिली अँड अलिटरेशन फ्रॉम द पोम. हा सुद्धा ग्रामरचाच क्वेश्चन आहे मुलांनो, हा आपण तिकडेच कव्हर करूया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7. रिअरेंज लेटर्स अँड मेक न्यू वर्ड्स. आता इथे काही बघा वर्ड्स दिले आहेत, त्याच्यातून रिअरेंज. रिअरेंज म्हणजेच काय मुलांना, आपण हिडन वर्ड शिकलेलो की नाही, मग तसं हिडन वर्ड शोधायचे आहे त्याच्यामध्ये. बघा ह्याने एक्झाम्पल पण दिलेलं आहे. वॉटरचं काय आहे, म्हणजे याच्यातून आपण वेट बनवू शकतो, टी, रेट एक्सेट्रा असं बनवू शकतो. मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, क्लाउड. तर क्लाउडचं आपण काय बनवू शकतो, लाऊड पण बनवू शकतो हे की नाही. त्याच्यानंतर कोल्ड, कोल्ड पण बनवू शकतो की नाही. असे वर्ड्स तुम्हाला बनवायचे आहेत. नेक्स्ट आहे रिच. आता रिच मध्ये काय बनणार बघा, इच, इच आहे. त्याच्यानंतर हिअर पण बनेल. असे तुम्हाला वर्ड्स बनवायचे आहेत, हिडन वर्ड्स. नेक्स्ट आहे क्रिएचर. आता क्रिएचर मध्ये काय बनणार, एक तर क्रिएट पण बनेल, त्याच्यानंतर रिॲक्ट होईल. असे वर्ड्स आपण बनवायचे आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा काय आहे. क्वेश्चन नंबर 8. इमॅजिन दॅट यू आर अ रेनड्रॉप. डिस्क्राईब युअर जर्नी फ्रॉम द क्लाउड टू ओशन अँड बॅक टू द स्काय युझिंग द गिव्हन हिंट्स. म्हणजे काय सांगितलं इकडे मुलांनो, की आपण असं इमॅजिन करायचं की आपण काय आहोत, रेनड्रॉप आहोत, आणि आपली जर्नी कुठून, फ्रॉम क्लाउड म्हणजे क्लाउड पासून ओशन पर्यंत, आणि परत बॅक टू द स्काय म्हणजे परत स्कायमध्ये जाईपर्यंत काय काय घडतं, ही पूर्ण जर्नी लिहायची आहे. आणि खाली त्यांनी काही हिंट्स दिले आहेत बघा, इथे बघा दिले आहेत हिंट्स. काय आहेत बघा, आपण रीड करूया. वेअर डू यू फॉल, विच प्लेसेस डू यू विजिट, हाऊ डू यू फील ड्युरिंग युअर जर्नी, वेअर डू यू गो ॲट द एंड. हे सगळे हिंट्स आहेत, आणि हे यूज करून आपल्याला रेनड्रॉपची जर्नी लिहायची आहे. पण कशी, की आपण रेनड्रॉप आहोत असं समजून. ठीक आहे मुलांनो, इथे मी लिहिलं आहे. चला आता आपण रीड करूया. बघा दिसतंय तुम्हाला. चलो. आय एम अ टायनी रेनड्रॉप. बरोबर, मी छोटासा रेनड्रॉप आहे. आय फॉल फ्रॉम द क्लाउड टू द अर्थ. तर कुठून येतोय, क्लाउड मधून येतो की नाही अर्थवर. आय ट्रॅव्हल थ्रू फील्ड्स, रिव्हर्स अँड स्ट्रीम्स अँड फायनली रीच द ओशन. कशी ट्रॅव्हल करतो, म्हणजे ही जर्नी कुठून चालू होते, फील्ड्समधून, म्हणजे क्लाउडवरून अर्थवर आल्यानंतर फील्ड्समधून मग रिव्हर, स्ट्रीम्स, आणि फायनली कुठे जातो, मी ओशनमध्ये जातो. आय फील हॅपी अँड एक्साइटेड ड्युरिंग दिस जर्नी. आणि या सगळ्या जर्नीमध्ये काय वाटतंय मला, खूप हॅपी, मस्त मस्त वाटतंय, एक्साइटेड वाटतंय मला. द सन हिट्स मी अँड आय राईज बॅक टू द स्काय ॲज वॉटर वेपर टू फॉर्म क्लाउड्स अगेन. आणि मग नंतर काय होतं, की सनमुळे मी काय होतो, सनच्या हीटमुळे परत वॉटर वेपर बनून कुठे जातो, परत आकाशात जातो, परत क्लाउड बनतो, आणि परत क्लाउडमधून काय होतो, रेनड्रॉप बनून खाली येतो. आहे की नाही अशी जर्नी. हिंट्स यूज केलेत की नाही मुलांना आपण. ठीक आहे, कळलंय तुम्हाला.
आता बघूया क्वेश्चन नंबर 9. काय आहे क्वेश्चन नंबर 9? राईट अँड इमॅजिनरी कन्व्हर्सेशन बिटवीन वॉटर अँड यू, फोकसिंग ऑन इट्स युजेस अँड वेस्टेज. हा मुलांनो हा ॲक्टिव्हिटी क्वेश्चन आहे. हे कन्व्हर्सेशन बनवायचं आहे वॉटर आणि आपल्यामधलं. ठीक आहे. तर काय आहे हे ॲक्च्युली रायटिंग स्किलचा पार्ट आहे मुलांनो. ठीक आहे. हा आपण नंतर एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय आहे क्वेश्चन नंबर 10. इथे बघा 2 पिक्चर दिले दिसत आहेत तुम्हाला. ऑब्झर्व द पिक्चर अँड डिस्कस द पॉइंट्स गिवन बिलो. इथे बघा ऑब्झर्व करा काय दिसतंय. इकडे काही माणसं आहेत बघा काय करतायत दिसत आहेत आणि इकडे या पिक्चरमध्ये ते काम त्यांचं झालेलं आहे. ठीक आहे. आता इथे क्वेश्चन बघा काय दिलंय. व्हॉट आर द पीपल डुईंग. आता ही माणसं काय करत आहेत बरं. आणि इथे काय दिलाय दुसरा क्वेश्चन. डू यू थिंक इट विल बी युजफुल अँड हाऊ. आता पहिले हा क्वेश्चनचा आन्सर बघूया. मी इथे लिहिलं आहे. हे बघा काय क्वेश्चन आहे. व्हॉट आर द पीपल डुईंग म्हणजे इकडची माणसं काय करत आहे. द पीपल आर बिल्डिंग अ स्मॉल चेक डॅम टू स्टोअर अँड सेव्ह वॉटर. म्हणजे हे जे बांधतायत ना हा एक छोटासा डॅम माहिती आहे ना मुलांना तुम्हाला. हां तसाच हा काय करतात ते त्याचप्रमाणे छोटासा डॅम बांधतायत. कशासाठी तर हे पाणी स्टोअर करण्यासाठी. बरोबर. आणि नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. डू यू थिंक इट विल बी युजफुल. आता तुम्हाला असं वाटतंय का हे युजफुल आहे. तर इथे बघा आन्सर लिहिलं आहे मी. येस इट विल बी युजफुल. हाऊ कसं युजफुल आहे बरं हे. तर बघा काय आहे. इट विल स्टोअर रेन वॉटर म्हणजे जे पावसाचं पाणी येतं इकडे ते ह्या स्मॉल छोटासा जो डॅमसारखा बांधला आहे त्याच्यामुळे काय होतं इकडे स्टोअर होत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रिव्हेंट वॉटर फ्रॉम फ्लोईंग अवे म्हणजे काय होतं पाणी वाहून जाण्यापासून थांबतं हे की नाही. इथे थांबलं आहे इकडे वाहून जाणार का नाही. अँड हेल्प इन्क्रीज ग्राउंड वॉटर आणि मग इथे साठल्यामुळे काय होणार आहे हे पाणी ग्राउंडमध्ये सिप्स होणार आहे. बरोबर ऑब्झर्व होणार आहे आणि मग ग्राउंडमध्ये काय होणार पाण्याचं साठा जास्त वाढणार आहे इन्क्रीज होणार आहे. कळालं मुलांना. या पिक्चरचं हे एक्सप्लेनेशन आहे. ठीक आहे. आता बघूया नेक्स्ट काय आहे. इथे बघा अजून एक पिक्चर दिलेला आहे आपल्याला. ड्रॉप्स दिलेले आहेत बघा दिसत आहेत ना वॉटर ड्रॉप्स आहेत. आता इथे काय दिले. आय कॅन सेव्ह वॉटर बाय म्हणजे आपण पाणी कशा कशा प्रकारे वाचवू शकतो. तर इथे 3 आन्सर आपल्याला 3 पॉईंट आपल्याला लिहायचे आहेत. ठीक आहे. हे पण पॉईंट मी लिहिले आहेत. हे बघा फर्स्ट इथे आपण असं लिहू शकतो. टर्निंग ऑफ टॅप्स व्हेन नॉट इन यूज म्हणजे जेव्हा आपल्याला गरज नसते तेव्हा काय करायचं. टॅप्स म्हणजे नळ बंद करून ठेवायचे असतात. बघा मुलांनो कधी कधी तुम्ही ब्रश वगैरे करत असाल ना तेव्हा काय करतात बरेच जण असा नळ चालूच ठेवतात. हो की नाही. नेक्स्ट काय आहे. रिपेअरिंग लिकिंग टॅप्स म्हणजे कधी कधी घरातले नळ बिघडले असतील बरोबर वाहत असतील तर ते काय करायचे रिपेअर करून घ्यायचे असतात म्हणजे पाणी वाया जाणार नाही. नेक्स्ट काय आहे. रियुजिंग वॉटर वेन एव्हर पॉसिबल म्हणजे जेव्हा पण आपल्याला शक्य आहे तेव्हा काय करायचं पाणी काय करायचं रियूज करायचं असतं. म्हणजे आपण जे कपडे वगैरे धुतो बरोबर त्याचं पाणी झाडांना घालू शकतो आपण. ठीक आहे. असं हे रियुजिंग करायचं असतं. हे 3 पॉईंट्स आहेत. आता बघा लास्ट क्वेश्चन काय आहे. प्रिपेअर अ पोस्टर ऑन सेव्ह वॉटर अँड पेस्ट द पोस्टर ऑन द क्लासरूम वॉल. आता इथे एक पोस्टर बनवायला सांगितलं. ही पण ॲक्टिव्हिटी आहे. पोस्टर बनवायचं आहे सेव्ह वॉटर असं ड्रॉप्स वगैरे काढायचं आहेत. ठीक आहे. आणि तो काय करायला सांगितलं आहे तुमच्या क्लासरूमच्या वॉलवर पोस्ट करायचा आहे पेस्ट करायचा आहे. कळलंय मुलांना. अशा प्रकारे आपली पोम पण छान पद्धतीने एक्सप्लेन झालेली आहे आणि आपले सगळे क्वेश्चन आन्सरसुद्धा कव्हर झालेले आहेत. काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.